तुम्ही जीवन स्वीकारलं ना, मग जीवन रूपी नदी आहे, उगम पावते जन्मरूपी पहाडावर, मिळते मरणरूपी सागराला. आपण लक्षात घ्या, आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे, सुख आणि दुःख त्या नदीचे दोन काठ आहे. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख, हे ठरलेलं आहे. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार. बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला. अरे हे दोन्ही घडतं. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघांनी खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललं, मागचा समाज रडत निघाला. त्याच दिवशी त्याच रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसलेला असतो, तरणी बांड पोरं डिस्कोच्या तालावर नाचत असतात. डीजेच्या तालावर डिस्को नाचत असतात. बस असंच जीवन आहे. काय चाललं ते? इधर कोई रो रहा है, उधर कोई गा रहा है, इधर एक जनेजा उठा जा रहा है, उधर एक दूल्हा घोडे चढ रहा है. सुख आणि दुःख हे दोन्हीचं. म्हणून ज्या दिवशी मनाविरुद्ध घटना घडतात त्या दिवशी डोक्याला हात लावून बसू नका. मन प्रसन्न करा. आपण मन प्रसन्न होईल कशानं? वजावाकीनं. वजावाकीनं म्हणजे समजा एखाद्या माऊलीच्या मनात आलं आज जीवन यात्रा संपवायची, 2 वाजले दुपारचे, गावात नाही कोणी, पती गेला कामाला, मुलं शाळेला, एकटीन आतून लावली कडीन, घेतला डबा रॉकेलचा, वतून काडीपेटी लावणार स्वतः आला, तिला संत सांगतात थांबा 2 मिनिट थांबा मावशी, तुम्हाला आत्महत्या करायची ना, रामायण उघडा, त्यातला वनवास काढा, 1 मिनिट सीता वाचा. रॉकेलचा डबा हातात, काडीपेटी, रामायण उघडलं, वनवास प्रकरण काढलं आणि सीता वाचायला सुरुवात केली. पिता जनक जग विदित प्रभाव, सका सुरेश ससुर रघुराव, रामचंद्रपती सोबय देही, सोवन मही विधी बामन के. बस बस 2च लाईनी वाचल्या बरं का भरत. पिता जनक जग विदित प्रभाव, जिचा बाप राजा मिथिलेचा आहे, जिचा सासरा राजा अयोध्येचा आहे आणि जिचा पती धनी ब्रह्मांडाचा आहे. यापेक्षा कोण्या माऊलीचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. 3 संबंध सीतेचे, राजा जनकाची लेक, राजा दशरथाची सून, जगाच्या बापाची पत्नी. काय झालं? 14 वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाची जंगलात झोपली, तरी कुठे रॉकेल वतलं नाही, विहिरीत उडी टाकली नाही. हे वाचत असताना या मावशीच्या डोळ्याला धारा लागल. पांडुरंगा, राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचं झोपावं लागलं. तिच्या मानानं 1 नया पैसाही दुःख माझ्या जीवनात नाही देवा, आपोआप डबा बाजूला जाईल. मी का सांगतो? वजाबाकी शिका. विठ्ठल मन करा रे प्रसन्न. बस प्रसन्नता म्हणजे प्रसाद आहे. प्रसाद आहे सर्व दुःखानाम हानिरशोपजायते. आणि प्रसन्नता हे दोघाकडेच आहे बाळासाहेब, एक तर देवाकडे नाही तर संताकडे आहे. म्हणून दोघांनीच प्रसाद दिला. एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी, गोपाळा सिलाया
घाई करू नका. जेवण आहे नंतर. गव्हाणे महाराज आहे म्हणताय. एक जटा जाई चंद्र बागे वाळवंटी, माझा ज्ञान राज गोपाळासिला ह्या वाटी. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. आपण भाग्यवान आहो. नरदेह मिळाला, पुन्हा भारतात मिळाला, पुन्हा महाराष्ट्रात मिळाला, त्यापेक्षा साधू संताच्या नंतर मिळाला. एक महाराष्ट्र सोडला गव्हाणे बाबा, हा आनंद इतर प्रांतात नाही. आणि महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय आपल्या महाराष्ट्राचं महत्त्व कळणार नाही. जातात ना माणसं तीर्थयात्रेच्या निमित्ताने जातात, तिथं गेल्यानंतर बरोबर पुजारी ओळखतात, टोप्या महाराष्ट्रातून आल्या की पडदा पाडलाच. रुको क्यों भगवान सो रहे. आता खरं सांगा गव्हाणे बाबा, भगवान जर झोपला तर पुजारी उठल का सकाळी? पण ह्या टोप्या तिथेही डोके चालवतात. टोप्या कोणी घालते का? ज्याला डोकं आहे ते टोपी घालतंय, आणि मग ते टोपीतलं डोकं वापरत. अजी बहुत दूर से आए, महाराष्ट्र से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. प्रत्येकाने 100ची नोट काढायची. पडदा बाजूला. करो दर्शन का? उठला म्हणतो देव. तुझ्या बापाचा गडी आहे का रे देव? उसात दारे धरतो का? लेका 100 रुपयात उठवतो आणि नाही दिले तर झोपला म्हणतो. मग महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटलं का एवढा खर्च करून आलो तरी 25 फुटाहून दर्शन. अरे आपला विठोबा नाही का रे बरा? नया पैशाचा खर्च नाही रे. आषाढीला कोण्याही दिंडीत जर्मनच्या ताटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम नाचत नाचत जायचं, आणि तिथे जाऊन आपल्या देव बाप्पाच्या पायावर डोकं ठेवायचं. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला, पाय घाला, मोल निघे जग जेठी, मोल निघे जग, मोल निघे जग, जगा जग. बाबा एकासाठी, बाबा एकासाठी, बाबा एकासाठी, बांधावा हे आपुल्या, बांधावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, 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 बोल देगे जग जेठी, भावा एकासाठी, खांदावा हे आपुला. ठेवून दर्शन घेता येतं ते पांडुरंगाचं. म्हणून ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे? महाराष्ट्रात. ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे? महाराष्ट्रात. म्हणून नाम, भक्त आणि देव या तिन्हीचं एकत्रीकरण असल्याशिवाय काला होत नाही. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथेचे उत्तम चरण रज वंदिता. म्हणून आपण भाग्यवान आहो. महाराष्ट्रात जन्माला आलो, साधू संताच्या नंतर आलो. मग उभं आयुष्य बाळासाहेब पिठलं न भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाचा प्रसाद करा रे भोजन, देवाचा प्रसाद करा भोजन, रे भोजन. भाल कोण कोण अधिकारी, भाल कोण कोण अधिकारी, देवाचा प्रसाद करा रे भोजन, भाल कोण
काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बाळासाहेब बंधन येतं. म्हणजे बाकीच्या दिवशी बुवानं काही सैराट सुटावं असंही त्याला स्वातंत्र्य नसतं. आता कठीण झालंय हा. बस पुढं अजून काय काय होईल नाही सांगता येत. तेवढीच क्लिप ऐकायची, तेवढ्यावर तारीख घ्यायची, तेवढंच बोलते तू पोपट. मग हे म्हणतं हे तर ऐकलं होतं कॅसेटला. तेवढंच तेवढंच. अरे भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरीची. तरी पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वान चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळ, तारू भव सागरीचे, 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 सागर चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, तारू भव सागरीचे, सागरीचे, तारू भव सागरीचे, चरित्र ते उच्चारावे, तारू भव सागरीचे, उच्चारावे, आचरावे नाही. बरीचशी माणसं देवाचं लागोपुरत चरित्र आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करतात आपल्या फायद्याचं. अरे देवे उचलली स्वकरे मेदिनी, तुमच्याने गुणी नुचलवे. त्याच्यानं का भानगडीत 16 सहस्त्र नारीन भोगून ब्रह्मचारी. म्हणून उच्चारण करायचं, आचरण नाही. आणि सगळा कथाभाग न कार्यक्रम कीर्तनाचे ऐकून ऐकून पाठ झाले तुम्हाला. उच्चारावे, फार भानगडीत पडायचं नाही. मथुरेत जन्माला आला, गोकुळात प्रगट झाला, खोड्या करू लागला, सहन होईना, यशोदेकडे तक्रारी आल्या, गाईच्या मागे लावला. बस उच्चारावे, झालं, कळलं. याच्या मागे एक संबंध आहे. चुरा चुरा कर माखन खाया, एका प्रौढ वयाच्या गवळणीचे हे उद्गार आहे. थोडा संदर्भ संबंध. जसं डोक्यावर ताकाचा माठ, पहाटेची वेळ, पाय वाटेनं चालली, दिवस गारठ्याचे बाळासाहेब, ठेच लागली, पडली, माठ फुटला, ताक सांडलं, रडू लागली. डोळ्यापुढे चित्र आणा. एक भगव्या वेशाचा महात्मा गंगे स्नानाला चाललेला, आणि ती रडणारी मावशी बघितली. का रडता मावशी? मग तो जोरात रडू लागले. मावशी, आता किती वर्षे रडल्या म्हणजे तुमचा माठ तुम्हाला परत मिळेल न सांडलेलं ताक वापस येईल? 2 रुपयाच्या ताकासाठी का रडता? महाराज,
मी ताकासाठी नाही रडत, नाही या माठासाठी नाही रडत, मग याच्या मागचा इतिहास आठवला महाराज म्हणून रडते. म्हणजे मी ताक विकणारी बाई नाही, राजाची राणी आहे. अरे राजाची राणी आणि ताक का विकता? अहो ते मागचं आठवलं म्हणून तर रडते. उत्सुकता पोहोचली शिगेला साधूची, सांगा बरं काय कारण आहे? ते संस्कृतमध्ये आहे. हां, तिनं सगळ्या लांब लचक इतिहास पण संस्कृतमध्ये सांगितला बाळासाहेब. हत्वान रूपम पतिमवापि भुजंगम दंष्ट्रा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधिगम्यम चितां प्रविष्टम शोचामि गोपगृहिणी कथमद्य तक्रम शोचामि न. हत्वान रूपम पतिमवापि भुजंगम दंष्ट्रा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधी गम्यम चितां प्रविष्टम शोचामि. याच्याकरता रडते. हे कळलं ना? हो म्हणत जाना, काय होतं? बरं बाळासाहेब मराठीत सांगतो, नका नाराज हो. मी राजाची राणी होते महाराज. आया येईल 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 येईल. कुंडली गोवर्धन ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज वाह, साऊंड वाले धन्यवाद. अर्ध्या मिनिटाच्या आत क्लिअर केलं त्यानं. नाही तर काही काही ठिकाणी असं झाल्यावर डिझेलला जातं नगरला. सगळ्या पंक्ती संपल्यावर डिझेल येतं. काला झाला म्हणून त्याला एकदा पुन्हा धन्यवाद. हत्वान रूपम. हां बस, शुद्धीवर आहे मी, काळजी करू नका. मी राजाची राणी होती महाराज. 5 वर्षाचा राजपुत्रही होता मला, पण माझं प्रेम प्रधानावर जडलं आणि प्रधानाच्या सलेनं मी माझा पती विष पाजून मारला. ती ताक विकणारी बाई सांगते. हत्वान रूपम पतिम. प्रधानावर प्रेम केलं वर्षभराने, दुर्दैव माझं सर्पदंशानं मेला प्रधान. हत्वान रूपम पतिम अवापि भुजंगम दंष्ट्रा. त्याला साप चावला आणि पहिला मीच मारला. 6 वर्षाचं लेकरू माझं. उदास झाली. रात्री 12ला राजपुत्र 6 वर्षाचा झोपेत ठेवला, निघून आली दूर देशात एकटी. पोट भरायचा काय व्यवसाय करावा म्हणून मी वेश्येचा धंदा सुरू केला. देशांतरे विधिवशात गणिकास्मी जाता. मी वेश्या झाली महाराज. सुंदर राजाची राणी, सौंदर्य संपन्न, लांबून लांबून ग्राहक यायचं. खूप धंदा व्यवस्थित चालला माझा जवळजवळ 20 वर्ष. तेव्हा माझा मुलगा 26 वर्षाचा झाला. त्याच्यापर्यंत माझी कीर्ती पोचली. एक सुंदर वेश्या आहे, तोही वेश्याभोगी निघाला. तो माझ्याकडे आला. मी ग्राहक समजून स्वीकारला आणि त्यानं वेश्या समजून भोगलंय मला. पण सगळे झाल्यावर मी सहज विचारलं, माझा जन्म गेला, 20 वर्षे व्यवसाय करते, पण असलं राजबिंड रूपाचं ग्राहक आजच बघितलं. एखाद्या राजपुत्रासारखे दिसताय तुम्ही. मी राजाचा पुत्रच आहे वेश्या, पण दुर्दैवी आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वी माझ्या आईनं माझा बाप जहर पाजून मारला. नगरातले लोक सांगतात. प्रधानासोबत प्रेम केलं, तो सर्पदंशानं मेला. आणि मला 6 वर्षाचा असताना झोपट टाकून ते चांडाईन कुठेतरी निघून गेली म्हणतात. राजपुत्रच आहे पण मायबाप नसलेला. बाप मेला आणि माय चांडाईन निघून गेली. हे त्याच्या तोंडून ऐकलं महाराज. माझ्या डोळ्याला धारा लागल्या. त्याला मी कवटाळलं. अरे असं काय करतेस वेश्या, असं काय करते? वेश्या नको म्हणू बाळा, मी तुझी माय आहे. तुझा बाप राजा विष पाजून मारला, तू 5 वर्षाचा होता. प्रधानावर प्रेम जडलं.
वर्षांनी सर्पदंश आणि प्रधान मेला. तुला 6 वर्षाचा असताना मी झोपत ठेवलं आणि निघून आले. बेटा 20 वर्ष झाले वेश्येचा व्यवसाय करते. आपली अशा स्वरूपात भेट झाली. आई, जगात जे पाप कोणी केलं नाही ते मायलेकराच्या हातून घडलं. आपण समाजाला तोंड दाखवायच्या लायकीचे नाही आई. मायलेकरांनी निर्णय घेतला, महाराज आम्ही दोघंही जंगलात आलो, सरपण गोळा केलं, मोठा ढीग रचला, चिता पेटवली आणि दोघांनाही उड्या घातल्या. स्वकम स्वसम समाधी गम्यम चिताम प्रविष्टम. हे नीट आहे का? मी आधार आहे म्हणून बोलतो. हत्वा नृपम पतिम अवापि भुजंगम दौष्टा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधी गम्यम चिताम प्रविष्टम. दोघांनी उड्या टाकल्या महाराज. पण चटका बसल्याबरोबर मी उडी मारून बाहेर आली आणि माझं पोर जळून कोळसा झालं. विवळत पडली. जंगलातली गोष्ट. गुराखी लोक आले. अरे एक महिला बाजलेली आहे, मेली नाही, जिवंत आहे. त्या गुराख्याने मला गावात आणलं महाराज. औषध उपचार केले. मी 6 महिन्यानं बरी झाली. त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून 5 वर्ष झाले महाराज त्यांच्याकडे ताक विकायचं काम करते. आज पहाटेच्या वेळी ठेच लागली, खाली पडली, माठ फुटला, ताक सांडलं आणि माझ्या पुढे सगळ्या इतिहास उभा राहिला. मी त्याच्यासाठी रडते महाराज, ताकासाठी नाही. हा जसा संबंध आहे तसा चुरा चुरा कर माखन खाया. एका प्रौढ गवळणीचे हे शब्द आहे. अगदी थोडक्यात वेल्डिंग करू आपण. विठ्ठल अक्रूराला पाठवलं. सगळ्या गोकुळामध्ये चर्चा. रथ सज्जे झाला. इतकी वेळ आपल्याला नाही, मला वाटते तासच राहिला असेल आता. हा बरोबर करू सगळं. रथेही चढले वनमाळी आकांत गोकुळी. एका जनार्दनी 11:05 रथ गेला निघून. काय करतात पुढे? मामा मारला. उग्रसेन आजोबा राज्यावर बसवला. 18 वर्षे 7 महिने भगवान होते मथुरेला. 11 वर्षे 52 दिवस होते गोकुळाला आणि 95 वर्षे होते द्वारकेला. असे 125 वर्ष पृथ्वी तलावर श्रीकृष्ण होते. त्यातले हे 3 टप्पे सांगतोय. पहिला टप्पा बाळपणचा 12 वर्षापर्यंत गेला गोकुळात. मग मामाच्या गावाला मथुरेला 18 वर्षे 7 महिने आणि आजोबा राज्यावर बसवल्यावर तिथून द्वारकेला गेला. मग 95 वर्षे होता. द्वारकेचा राजा झाला. एवढ्या लवकर का झाला हे सगळं कळलं तुम्हाला. आणि तिथे माय देवकीला बजावून सांगितलं, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना. बरेच दिवस हा नियम पाळला. पण एक दिवस राहवलं नाही यशोदेला आणि ताटामध्ये दहीभात ठेवला. बाळासाहेब जेवायला सुरुवात करणार ते लक्ष गेलं दही भाताकडे. ताट सारून दिलं आणि रडतच भगवान भिंतीच्या कोपऱ्यात गेले. रडू लागले. यशोदा चिंतातूर आहे. देवकी चिंतातूर आहे. विचाराव कसं? उद्धवाला हाक मारली. उद्धव आले. देखो मैंने आज थाली परोसी है, कृष्ण ने भोजन नहीं किया, वो जाके रो रहा दीवाल के पास, अभी जाके सवाल पूछता हूँ माँ. उद्धव जी आले. बाळासाहेब रो रहे. तुम्ही लक्षात घ्या, हे ठरलेलं आहे. दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण है, दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण है,
लेकिन जसोदा के लिए रोता बहुत है। वैसे दूर से देखे तो समुंदर है, लेकिन नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है। तो सुद्धा रडतोय देव आईसाठी। कितनी बार मैंने देवकी को कहा था कि माँ थाली पर से गोरस नहीं रखना, आज मेरी माँ देवकी ने गोरस रख, क्या हुआ आपको नहीं पता उद्धव? मैं थाली में गोरस देखता हूँ तो मेरी बचपन की माँ जसोदा याद आती है। मुझे माँ जसोदा की याद क्यों आती है उद्धव? क्योंकि मेरी माँ भी मेरी रात दिन याद करती होगी। या विठ्ठल 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 पुंडरीक वरदः श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। विठ्ठल 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 पुंडरीक वरदः ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। प्रतापराव 2 फेटे झाले 15 दिवसात, दुसरा आहे मला वाटते दर आठवड्याला पाहिजे कीर्तन या भागात। बर बर ऐकलं का भरत? तुम्ही फेटेच्या मागे लागले, फेटे माझ्या मागे लागले। सन्माननीय प्रतापरावजी डाकणे साहेब आले, आनंद द्विगुणित झाला। आज काही मी घड्याळ बघत नाही बरं का प्रतापराव, ते याला माहीत आहे सर, रात्री कुठं उदगीरला प्रवास उरकणार नाही म्हणून रात्री 2ला बीडला येऊन झोपलो, तरी 10 वाजता विना घेतलाच। ते तो लाड नाही चालत, कारण पैशानं सर्व मिळते, गेलेली वेळ विकत मिळत नाही। काय म्हणतात बाबा चहा, अरे चहा पुन्हा मिळेल ना, आजचे 10 मिळतील का पुन्हा? विठ्ठल प्रतापराव, तुम्ही उशिरा आल्यामुळे 10-15 मिनिट वाढण्याची शक्यता आहे। कोणाला शब्द दिला असेल तर आताच मिस कॉल देऊन टाका। हो ना, काय सांग, मोठ्या लोकांच्या मागे व्याप असतं। ठीक आहे, आल्यामुळे ही मोठी मोठी मंडळी आली, तुमचा माझा सर्वांचा आनंद द्विगुणित झाला। विठ्ठल विठ्ठल बस। एकंदर 125 वर्ष भगवान कृष्ण पृथ्वी तलावर आहे। 3 टप्पे पडले, 12 वर्षापर्यंत गोकुळ, 18 वर्षापर्यंत मथुरा आणि 95 द्वारका। तिथं चाललं होतं आपलं। देव रडतायत आईसाठी। सूर्यग्रहणाचा दिवस आहे, कुरुक्षेत्रावर सुवर्ण दान करायचं ठरलं आणि भगवान कृष्ण कुरुक्षेत्रावर आले। राजा चाले तेथे वैभव सांगाते। तिथे आल्यानंतर प्रतापराव आठवण आली भगवान कृष्णाला, ए काय योग आहे रे, सुवर्णदानाचा योग आहे, कुरुक्षेत्र आहे, सूर्यग्रहण आहे, जा बरं गोकुळात, सर्वांना सांगा भगवान कृष्णाने तुम्हाला बोलवलं म्हणाव कुरुक्षेत्रावर। झालं, निरोप आला। तुम्हाला बोलवलं कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णाने। त्या गोपिका आता प्रतापराव 90, 92, 80, 85 असं वय झालेलं। 12 वर्षाचा होता तेव्हा निघून गेला आणि आता 90च्या वयात गोपिका तेव्हा निरोप आला, तुम्हाला बोलवलं।
त्या उठून उभ्या राहिल्या, निरोप आल्यावर रागावल्या. आता आठवण आली का आमची त्याला? अरे 12 वर्षाचा होता, गोकुळ सोडून गेला, जन्मभर आला नाही, आता आठवण आली. सांग त्या कृष्णाला गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव, आणि वेळ मिळत असेल तर त्या गोपिकांना पेटवलं त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, मेल्या त्या गोपिका मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा. प्रतापराव याला चिडून बोलणे म्हणतात. मेल्या म्हणाव, जिवंत असताना बोलतात. मेल्या म्हणाव कसं? कल्पना करा, आलानवाडीचे 2 मुलं. कल्पना, हे काही खरं नाही. मुंबईला गेले दोघही. एक गेला तो 12 वर्षे आला नाही आईच्या भेटीला, 12 वर्षे झाले. आणि एक मुलगा दर महिन्याला पगार झाला की येतो, मायच्या पायावर डोकं ठेवतो, खर्चापुरते पैसे देतो ना आईला भेटून जातो दर महिन्याला. तेव्हा एक दिवस त्याची आई म्हणली, बाळा मला पोटापुरता आहे पैसे, मी काही फार खर्चत नाही आहे, पण त्या तुझ्या मित्राची आई रे पीठ मागते रे गावात, हे आजच्या मला देण्याऐवजी तिला दे बाबा. आला मावशी, आईच्या भेटीला आलो होतो, माझी आई म्हणली माझ्याकडे आहे पैसे पण तुमची परिस्थिती बरोबर नाही, हे ठेवा. आणि मी चाललो मुंबईला, तुमचा मुलगा आणि आम्ही शेजारीच राहतो. हां, काही निरोप आहे का बाळूला? हो आहे. काय? त्याला म्हणाव तुझी माय मेली म्हणाव, थोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. तसं गोपिका रागावून म्हणाल्या, सांग कृष्णाला मेल्या म्हणाव, पेटवलं म्हणाव, त्यांची राग झाली म्हणाव, वेळ मिळत असेल तिथे जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. नका रागावू, मोठा माणूस आहे, कार्य व्यापामुळे नसल जमलं यायला, नको येऊ देऊ, पण इतक्या वर्षात एखादं टपाल तरी पाठवलं का रे आम्हाला? अरे कार्य व्यापानं नसल जमलं, पण तुमचं एवढं प्रेम आहे म्हणता सगळ्या गावभर गोपिका, एकीनं तरी पत्र पाठवलं का आतापर्यंत? आम्ही कसं पाठवायचं रे बाबा? का काना तारो नाम 6000, कहा नामे लिखवू कंकोत, रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्रामे भिजवू कंकोत्री. ही गुजराती आहे. कंकोत्रीचा अर्थ पत्र होतो. अरे त्याला हजारो नावं आहे रे बाबा, कोण्या नावानं टपाल पाठवाव रे? काना तारो नाम 6000. बरं, या आलानवाडीचा सप्त झाला की दुसऱ्या सप्त्याला जातं वाजवायला, मग मुक्काम पोस्ट, रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्रामे भिजवू कंको. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, आता वेळ बरीच झाली, तुम्हाला बोलवलं, चला. त्याच पोशाखात प्रतापराव, 90 वर्षाच्या म्हाताऱ्या गोपिका, 90-92चे ते म्हातारे, काठीनं घोंगडून त्याच पद्धतीनं आले. 100-200चं टोळकं कुरुक्षेत्रावर. प्रतापराव कडेकोट बंदोबस्त होता, हे टोळकं पोलिसांनी अडवलं. कुठं चालला तुम्ही? अरे त्या किशन्याला भेटायचं आहे, त्यानंच बोलवलं. नीट बोला. हा मागे पोलीस. आणि जेव्हा लांबून, आता किती म्हटलं आम्ही बालपणचे मित्र तर पटते का? आता किती काकुळतीला येऊन तुम्ही त्या वॉचमॅनला सांगा की मोदी साहेबनं मी एका डब्यात चहा लाद घालल ना बुटा भरली तुझ्या कमरी. आता जमते का ते? आता नाही जमत. एक टोळकं अडवलं, एक म्हणलं का रे, केवढ्या उंच आसनावर बसला रे आपला कृष्णा.
पहिल्यासारखं नाही दिसत रे. उजव्या खांद्यावर घोंगडं असायचं, काठी असायची, बासरी कमरेला. आता डोक्यावर मुकुट आहे आणि काय चमकतं रे ते. मित्र म्हणले जोरात बोलू नका, पोलीस आहेत. आता पहिला कृष्णा नाही. चुरात गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी शुद्धीवर राहा. गौंडी वीट ठेवते तेवढं फिट पाहिजे. म्हणून 42 वर्ष झाले अजून समाज वैतागला नाही मला. फिटिंग पाहिजे. काय ठोकाठोकी नाही चालत. प्रसंग डोळ्यापुढे आणा. का रे केवढ्या उंच आसनावर बसला आणि ते डोक्यावर काय चमकतं. लेका तो पहिला कृष्णा नाही. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. झालं काय प्रतापराव, कृष्णाचंच लक्ष गेलं जे पोलिसनं टोळकं अडवलं होतं आणि बरोबर ओळखलं हे माय गावचे आहे घोंगड्यान काठ्या. भगवान सिंहासनावर उभे राहून 2 हात वर करून, ए पोलीस, अरे ते घोंगड्या काठ्यावाले सोडा आतमध्ये, मीच बोलवलं त्यांना. असं म्हटल्यावर हे नीट जातील का. जर मोदी साहेबांनी उभं राहून आवाज दिला सोडा त्यांना, हे काठ्या घोंगड्यावाले पोलिसला ढकलून बाजूला खाकी कपड्यावाल्या 10 वाजल्यापासून अडवलं. तो बाप बोलवतो आम्हाला. अरे मला काय माहिती भाऊ तुमचा एवढा वशील आहे, जा जा. हे 100-200चं टोळकं जेव्हा सिंहासनापुढे आलं प्रतापराव, जगाच्या बापाला आनंद आवरला नाही. जन्मगावचे लोक उडी टाकली सिंहासनाहून आणि प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू देव रडले. सांगता रे कुठं होता रे कृष्णा. हे पहा प्रतापराव, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये. शपथ खोटं नाही. ते काय अपमान करेल एकेरी भाषेत. तुम्ही किती मोठा साहेब असा, ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिस लटलट लटलट कापतं, पण तुम्ही तुमच्या जन्मगावी यात्रेच्या निमित्ताने आला म्हणजे तुमच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचा महादू आवाज देतो, ए लेका साहेबा तंबाखू आण. तुलसीदासजी म्हणतात, अख्खं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत तुलसीदासजी की जय, संत तुलसीदासजी की जय, संत तुलसीदासजी की जय. पण मी माझ्या जन्मगावी आल्यावर माझ्या वयाचे विचारतात, केव्हा आला रे तुळशा. मर जाओ जाओ नहीं जन्मभूमी के गाव, गुण दोष तो पुचे नाही पुकारे पिछले नाव. हे लहानपणचे मित्र. कुठं होता कृष्णा, किती दिवस झाले का भेटला नाही. थांबा सांगतो, थांबा सांगतो, थांबा सांगतो. हे पहा, गोकुळ सोडून गेलो मथुरेला. हां, तिथं मामाला मारला आणि आजोबा राज्यावर बसवला. हां, जवळजवळ बरेच वर्ष होतो. हां, मग गेलो द्वारकेला, तिथं राजा झालो. हां, कौरव पांडवांचं युद्ध झालं, मी पांडवाच्या पार्टीला. हे गोपाळांना सांगतात बरं का. पहिल्या दिवशी आमचा आते भाऊ अर्जुन युद्धच करेना. मग रे कृष्ण्या, खालचं म्हणतंय, थांबा ना सांगतो. मग कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता मी श्रीमद भगवद्गीता सांगितली. असं मग आम्हाला सांगशील का रे. शक्य नाही ते. का ते संस्कृतमध्ये आहे आणि तुम्ही शाळेतच गेले नाही. मग आम्हाला काहीच नाही सांगायचं का. सांगू ना. काय प्रवचन कधी 4 ते 5 जाहीर झालं. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णजीचं प्रवचन होणार आहे. 3:30ला तर कुरुक्षेत्र हाऊसफुल झालं प्रतापराव. पण VIP कक्षामध्ये काठ्या गोंगड्या होत्या. VIP मध्ये हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदा
गतीर भरता प्रभू साक्षी, प्रभूचं प्रवचन. निवास शरणम प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमवे. म्या बोलविल्या वेद बोले. पुढे VIP मध्ये ते आहे. म्या चालविल्या सूर्य चाले म्या, हालविल्या प्राण हाले जगाते चाळिता. म्याच नेमिला साता काळू ग्रासित से भूता. ये म्हणी आगते पंडुसुता सकळ जयाची. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. मी जगाचा बाप आहे. मी कोणापासून झालो नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही. जन्यजनक भाव संबंध नाही. मला मुलंबाळ नाही, मला मायबाप नाही. मी भगवान आहे, मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी प्रभू आहे. एक 90ची म्हातारी गवळण उठली. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे. संयोजक म्हणले आलानवाडीचे, ए म्हातारे बैस खाली. शंका तिकडे विचार ना बुवा, जिथं उतरला तिथं जाऊन इथं गप बसा तुम्ही. तुम्हाला काय माहिती आहे? आणि तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचनवाला महागावचं आहे. मग श्रीकृष्ण म्हणले तिचं बरोबर आहे, तिचं बरोबर आहे. विचार म्हणाव, विचार. विचारा शंका अजिबाई, विचारा शंका. अरे काय बाता हाणतो आलानवाडी. देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, भगवंत आहे, प्रभू आहे. लहानपणी काय धंदे केले हे मला माहिती आहे. चोरा चोरा करा, चोरा चोरा करा, माखन खाया, चोरा चोरा करा, चोरा चोरा करा, चोरा चोरा करा, माखन खाता, चोरा चोरा करा, नंदा कुमार कन्हैया, कावलन कानंद कुमार कन्हैया, काय काय बराये, काय बराये, दिखावत मोई, काय बरा, गवलन कानंद कुमार, गवलन कुमार काय बराई, काय बराई, दिखावत मोई, लागला सांगायला देव आहे, ईश्वर आहे, भगवान आहे, प्रभू आहे. अरे लहानपणी काय धंदे केले मला माहिती आहे. चोरा चोरा कर, माखन खाया. चोऱ्या करू करू वैताग आणला आम्हाला. आणि इथं प्रवचनात सांगतो का प्रभू आहे. अरे कृष्णा, काय मी म्हणते खोटं बोलायला काही मर्यादा असावी. तो म्हणतोय माझ्यापासून कोणी झालं नाही, मी कोणापासून झालो नाही, मला मायबाप नाही, मला मुलं बाळ नाही, माझा जन्म नाही. यार काय बाता आणतो. तुझा जन्म झाला तेव्हा सुंट वडे वाटणारे आम्ही. एक धावी एके पुढे, एक धावी, एक धावी एके पुढे, वाटी ताटी सुंट वडे, वाटी ताटी सुंट वडे, सुंटावडे, वाटी ताटी सुंटावडे, वाटी ताटी सुंटावडे, वाटी ताटी एक धावी एके पुढे, वाटी ताटी सुंटावडे, वाटी ताटी सुंटावडे, वाटी ताटी सुंटावडे, एक धावी पुढे, वाटी ताटी सुंटावडे, वाटी ताटी सुंटावडे, वाटी ताटी सुंटावडे, गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे.
अरे तुझ्या जन्माचे सुंटवडे वाटणाऱ्या आम्ही, आणि तू आलानवाडीच्या प्रवचनात सांगतो माझा जन्म नाही. तू कोणाचा आम्हाला 7-12 माहिती आहे. गौलन का आनंद कुमार का नाही या. मग 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 काय करतो. आता 11:30 वाजले. बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. काय बडाई दिखावत मोरी, काय बडाई दिखावत मोरी, काय बडाई दिखावत मोरी, काय बडाई दिखावत मोरी. बाकीच्यांना सांग, तू कसा प्रभू आहे हा 7-12 मला चांगला माहिती आहे. ते तिथलं चाललंय. हा काहे बडाई दिखावत मोही, जानत हो प्रभू पणा तेरा सबही. स्वयंसेवक म्हणले, म्हातारे एवढा खर्च तुझ्याकरता करा. बसली शंका विचारत. लहानपण आहे, चोऱ्या केल्या असेल, बाळपण असते ते. अरे नुसत्या चोऱ्याच नाही, मग आणखी एक गोष्ट ऐक. और बात सोना उखल सुगा. बरोबर आहे. और बात सोना उखल सुगा. 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 और बात सोना उखल सुगला. और बात सोना उखल सुगा. बांध लिया तू अपना गोपाला. बांध लिया तू अपना गोपाला. एक काय बराई दिखावत मोही. काय बराई दिखावत मोही. काय बराई दिखावत मोही. काय बराई दिखावत मोही. बरं का भरत, आणखी एक गोष्ट ऐक म्हणजे तिसरं चरण. और बात सुन. मराठी हिंदी आलं लक्षात घ्या. आणखी एक गोष्ट ऐक म्हणजे और बात सुन. काय केलं. उखल सुगला. अरे एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या याच्या मम्मीने याला उखळ्याला बांधला. हे एवढं बिलंदर उखळ घेऊन निघालं. आणि दारात 2 वृक्ष होते, त्याला उखळ आडवं लटकलं. याला लावली ताकद, जेसीबी काय काम करेल. दोन्हीचे दोन्ही एवढं बिलिंदर ना. आता आलानवाडीला म्हणतं मी प्रभू आहे. और बात सुन उखल सुगला. बांधले या तू आपण गोपाला. जाऊ द्या, लहानपण आहे, खोड्या केल्या असेल. अरे खोड्याची मर्यादा संपली, सहन होईना.
मग यशोदेनं सांगितलं कृष्णा गावात राहू नको. कांबळ्यान काठी दिली आणि याला गायी माग लावला. फिरत बन बन गहू चरावत, फिरत बन बन गहू चरावत, फिरत बन बन गहू खांद्यावरही खांबाळा, हातामध्ये काठी, चालत असे धेनू सावळा जगजेठी. हा खांबाळा खांद्यावर न काठी घेऊन दिवसभर गायी चारत होता आणि इथं लागला आलनवाडीत. मी प्रभू आहे काहे बढाई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबही. एकदा बरं का भारत देश संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा. एवढे हात घे भाऊ, आता घे. हात दुखायच्या आधी घे. पा प्रतापरावचे हात मोठे मोठे. अरे मोठे मोठे लोक सापडत नाही आपल्याला. असं शाबास. एका तालात विठोबा रखुमा. एक थांबा थांबा. एक चालू द्या टाळी. एक हा चिल्लर नाही. एक हा एक थांबा. एक पार घुमागी जय जय विठो पार घुमागी, पार घुमा जय विठो पार घुमा, पार घुमा विठो पार घुमा. कुंडली गवरा विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान विठो पार घुमा, पार म्हणा समृद्धीनं. समृद्धीनं म्हणा. समृद्धी. फिरत बन चुरा चुरा कर माखन खाया, शाबा शाबा. चुरा चुरा कर माखन खाया, चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया. कमल नंद कुमार कन्हैया, कमल
आले मॅडम, बरोबर आलं त्यांना माहीत आहे. आता 15-20 मिनिट राहिले असतील, त्यांना चांगलं माहिती आहे. या बसा. बसा. काही इकडे बसा, इकडे या, इकडे या. काही तिकडे बॉक्स आहे, इकडे या. तुम्ही बॉक्सच्या बाजूला बसा. हां, तुमच्या मागच आहे ते बॉक्स आवाज थांबतो तो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तै राजळे घराण्याचा आमचा 3 पिढ्याचा संबंध, दादा पाटलापासून, मग आप्पासाहेब, मग राजीव भाऊ, आता त्या मोडी खाताय असतात. प्रतापराव, आता इकडे आल्यावर तुम्ही हजर पाहिजेच बरं का. म्हणजे फेटा मिळतो ना काय. आई बाळाच्या बाजूनं बोलत असते, आणि बाळाच्या बाजूनं जर आई बोलत नसेल तर समजावं ते सावत्र असेल. अख्ख्या आलनवाडीला त्रास देणारं लेकरू असू द्या, तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, तर ती आई दारात उभी राहून कमरेवर हात ठेवून लाल डोळे करून त्यांच्यावरच रागावते. तुम्हाला नाही का लेकरं, तुम्हाला नाही लेकरं, एक 10 12 लेकरं, माझं एक नाही सपादत का, याला माय म्हणतात. तसं यशोदा काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे. काय दिसतंय गोजिरवाणे, काय दिसतंय गोजिरवाणे, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने. वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ, का लटकाच घेताळ गे गोकुळच्या नारी. आता मी एकटी आहे ना, आणि तुम्ही इतक्या जणी, तुम्ही 12 घरच्या 12 गे